नमस्कार, मी आहे स्वाभिमानी पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर. आपलं दैनिक बुलनशक्ती यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करीत आहे. आता माझ्या पाठीमागं बघत आहात, ही आहे रॅडिको NV डिस्टिलरीज कंपनी आहे, महाराष्ट्र प्राण लिमिटेड. आणि या कंपनीच्या अंतर्गत येणारी अनेक गावं आहेत आणि या कंपनीच्या हाकेच्या अंतरावरती अनेक वसाहती बसलेल्या आहेत. आणि त्या या परिसरामध्ये राहणाऱ्या मानवी आरोग्याचं जे काही प्रश्न आहे अत्यंत बिकट होत चाललेला आहे. या कंपनीचं जे पाणी आहे अत्यंत दूषित पाणी आहे, केमिकल युक्त पाणी आहे. आणि या केमिकल युक्त पाण्यामुळे अनेक लोकांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे. आणि ही जी कंपनी आहे, आपण माझ्या पाठीमागे बघत आहात, या कंपनीमध्ये नावलौकिक असलेले जे दारूचे जे ब्रँड आहेत या ठिकाणी उत्पादित केले जातात. आणि या कंपनीच्या माध्यमातून जे आहे महाराष्ट्रभर जे आहे देशी विदेशी दारूची जी काही वाईन शॉप आहे त्याला हा पुरवठा केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ही जी कंपनी आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये नावलौकिक असणारं जे नाव आहे, पंकजा मुंडे जे आहेत यांचे जे पती आहेत चारुदत्त अमित पालवे आणि त्यांचा जो मुलगा आहे आर्यमान चारुदत्त पालवे यांच्या नावाने ते संचालक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. अग्रवाल नावाची व्यक्ती देखील आहे आणि अनेक जे काही आहेत या संचालक बॉडीमध्ये लोकांचा समावेश आहे. आणि एकीकडे पंकजा मुंडे या जे आहेत समाजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यांचं नाव देखील मोठ्या अभिमानानं घेतलं जातं. मात्र पंकजा मुंडे यांनी ही कंपनी जी काही या ठिकाणी सुरू केलेली आहे, या कंपनीच्या माध्यमातून लोकांवरती इथल्या परिसरातील खूप मोठा परिणाम होत आहे. आणि जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीनतेच्या विळख्यात जात आहे आणि अनेक गोरगरिबांचे संसार जे आहे ते लयात जात आहे. आणि एकीकडे समाजकारणाचा आरसा दाखवायचा आणि दुसरीकडे हा अशा पद्धतीनं दारूचा आरसा दाखवायचा, यावर जे आहे अनेक लोकांनी भाष्य देखील दैनिक बुलनशक्तीला चर्चा करताना दिलेलं आहे. जे काही सत्य आहे आम्ही ते दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. पंकजा मुंडेंचं जे काही चांगलं काम आहे यापूर्वी देखील आम्ही अनेक वेळा दाखवलेलं पण आहे. मात्र हे कुठंतरी खटकतंय आणि कुठेतरी बोधतंय की आपल्या कंपनीच्या माध्यमातून जर पिण्याचं पाणी जर दूषित होत असेल, त्यांच्या विहिरीला, शेतकऱ्यांच्या विहिरीला, त्यांच्या बोरला देखील जर पाणी या दूषित याचं केमिकल युक्त येत असेल आणि इथले जी लोक आहेत जी काही समजा आपला भाजीपाला असेल किंवा धान्य उत्पादन करण्यात असेल ते जर केमिकल मध्ये जर वाढ झालेली असेल तर निश्चितपणे जे अन्न खाल्ल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम जे आहे आरोग्यावर होणे एक साहजिक स्वाभाविकच आहे. तर आपण माझ्या पाठीमागे बघणार आहात, ही कंपनी आहे रेडिको नावाची. या कंपनीमध्ये जे आहे त्या वेगवेगळ्या ज्या दारू आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे केले जातात, उत्पादन केले जातं दारूचं. आपण इथले काही नागरिक आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत या कंपनीशी संलग्न झालेलं आहे. इथून तिथून बर 3 किलोमीटर पर्यंत पाणी जातं, याचं खराब पाणी, लाल पाणी येतो. बरं, याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? पंकजा ताईची कंपनी आहे. बर. आणि त्यांच्या मिस्टरांच्या नावावर आहे समजा. नावावर आहे. हो. बरं, काय मेसेज द्याल तुम्ही सरकारला? सरकारला असा मेसेज देऊ शकतो की त्याने पाण्याची विल्हेवाट लावावी दुसरीकडे कुठंतरी. बर. आणि कोणत्या दारूचे ब्रँड इथं बनतात? दारू, मॅजिक मुवमेंट, आफ्टर डार्क, 8 PM अशा प्रकारच्या दारू बनतात. दारू बनतात. हो. आपली काय मागणी आहे आणखी? काहीच नाही, पाणी नाही सोडलं पाहिजे त्यांनी खाली. आणि म्हणजे दूषित पाणी नाही आलं तुमची पाहिजे. शेती आहे? शेती आहे आमची इथं. मग शेतीचं उत्पादनात काय पाण्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे. बरं. आणि आजारी पण पडताय लोक. बरं. पिण्यासाठी जे पाणी यूज करताय हा. समजा, तर ते गावातल्या ग्रामपंचायतच्या जवळच नाला जातो यायचा. बरं. त्या नाल्याचं पाणी फिल्टर करून तेच यूज करतात. आपण बघत आहात आपण हे अशा पद्धतीचं पाणी जे आहे रॅडिको डिस्टिलरीज कंपनीच्या याच्यातून येतं. केमिकलयुक्त पाणी आहे, पूर्ण मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक अशा पद्धतीचं हे पाणी आहे. इतकी दुर्गंधी पसरलेली आहे, इथं आम्ही उभं पाणी पूर्ण जात आहे. इतक्या आम्ही आता अतिशय खडतर या ठिकाणी मार्गाने येत इथं हे वखाडचं जे क्षेत्र आहे 300-350 एकर वखाड कंपनीचं, या क्षेत्रामध्येच जुना अतिशय पाझर तलाव आहे. पाठीमाग बघता पाझर तलावाने खूप मोठा तलाव आहे हा. आणि हा तलाव माझ्या मते जिल्हा परिषद अंतर्गत येत असावा. जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग आहे
त्याच्या अंतर्गत हे क्षेत्र येत असावं. आपण तलावाची दृश्य बघितल्यानंतर मन हेलावून टाकणारी ही दृश्य आहे. आणि या तलावाचं जे पाणी आहे झिरपून जे आहे आणि जे काही पाण्याचा स्रोत आहे तो खाली प्रवाहाबरोबर वाहत गेल्यानंतर जी काही याच्या खालची जी काही गावं आहेत, ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतला या पाण्याचा जो आहे बचाव नाही करू शकत आणि मानवी आरोग्यावर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे आणि विविध आजारांना जे आहेत आमंत्रण या पाण्यामुळे दिल्या जात आहे. रेडिगोच्या अंतर्गत जे आहे हे पाणी आहे, हा तलाव आहे. तलावाची आपण एकदम बारीक जर दृश्य बघितलं तर याच्यामधले कुठलाही जीव जंतू जे आहे, मासे असतील, हेही देखील या तलावामध्ये जिवंत राहू शकत नाही. कारण की याचं कारण गंभीर आहे की हे जे पाणी आहे पूर्ण केमिकल युक्त पाणी आहे. आणि केमिकल युक्त पाणी आता मी ज्या ठिकाणी उभा राहिलेलो अक्षरशः माझा श्वास जो आहे अतिशय गुदमरल्यासारखा झालेला आहे आणि मला देखील श्वास घेणं कठीण जात आहे या ठिकाणी. कारण की एवढं घाण पाणी या ठिकाणी उभा राहू देखील शकत नाही. हेच जर पाणी या गावच्या ग्रामपंचायतला, इथली ग्रामपंचायत असेल, तोंडाला कुलूप लावून बसली आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. ग्रामपंचायतने देखील या पाण्याच्या संदर्भामध्ये उठाव केला पाहिजे. सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि आपल्यावर झालेला अन्याय दूर व्हावा यासाठी प्रत्येक नागरिक आपल्या हक्काचं बहुमूल जे मतदान आहे मतदान पेटीच्या माध्यमातून देत असतो. आणि मताधिक्याने निवडून दिल्यानंतर इथले सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा इतर सदस्य असतील, त्यांनी या गावाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या मानवी आरोग्याला सुरक्षित ठेवण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे. इथले जिल्हा परिषदेचे शिवजी आई विकास मीना असतील, यांनी देखील या जलसंधारणामध्ये नियम अटीनुसार जे आहे परिपत्रकानुसार कुठल्याही प्रकारचं घाण पाणी, केमिकलयुक्त पाणी या तलावामध्ये सोडू नये अशा प्रकारच्या सूचना देखील असतात. परिपत्रक देखील वेळोवेळी शासनाच्या वतीनं निर्गमित केले जातात. मात्र हे सर्व काही नियम, अटी आणि परिपत्रके फक्त वेशीला टांगली गेलेली आहेत. यावरून तरी आपल्याला दिसतंय. आपण पुढे पण पाहणार आहोत कसं कसं तलावामध्ये दृश्य आहेत. आपण माझ्या पाठीमागे जर बघत आहात, हा जो तलाव आहे पूर्ण क्षेत्र जर एकूण जर बघितलं, या तलावाचं जवळपास 25 एकर पर्यंत क्षेत्र आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे पूर्ण दलदली झालेली ही जमीन आहे आणि या जमिनीच्या झूम करून दाखवावं, याची पूर्ण बघितलं आपण तर पूर्ण लेअर जो आहे पूर्णपणे हा घाणीने पूर्ण साचलेला आहे. आणि पूर्ण तलावामध्ये अशाच पद्धतीचं जे आहे घाण, पूर्ण केमिकल युक्त घाणी मोठ्या प्रमाणात साचलेली आहे. आणि ही जी कंपनी आहे, रेडिकोची कंपनी आहे, त्या कंपनीतनं येणारं जे केमिकल आहे, केमिकलचा जो विसर्ग आहे तो विसर्ग जो आहे थेट या तलावामध्ये येऊन साचतो. आणि याचा परिणाम जो आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, त्यांच्या विहिरीच्या पाण्याला आणि जनावरांना देखील, मुक्या जनावरांना तरी याचा त्रास सहन करावा लागत आहे. अतिशय ही धक्कादायक चित्र आपण बघितली तर मानवी मनाला विचार करायला भाग पडेल. आपण पंकजा मुंडे, आपण खूप महाराष्ट्रामध्ये मोठमोठी भाषणं करता स्टेजवर, आपलं नाव देखील खूप मोठं आहे. तर या ठिकाणी नाव मोठं लक्षण खोटं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपले जे पती आहे चारुदत्त पालवे असतील किंवा आपला मुलगा असेल आर्यमान पालवे, यांच्या नावाचे जे आम्ही सर्च केलं तर यांच्या नावाने ही सर्व काही कंपनी येते. याच्यामध्ये अग्रवाल आहेत आणि इतर सदस्य कार्यकारिणी आहे, अध्यक्ष, बाकी अनेक लोक आहेत याच्यामध्ये. तर ह्या सर्व काही प्रकार आहे, हा कुठंतरी बंद झाला पाहिजे. ठीक आहे, तुमची कंपनी देशी विदेशी दारू उत्पादन करते, मात्र हा जो प्रश्न आहे केमिकलयुक्त पाण्याचा अतिशय गंभीर आहे. आपल्या घराभोवती किंवा आपल्या शेताभोवती जर अशा पद्धतीचं विसर्ग पाण्याचा केमिकलयुक्त असता तर निश्चितपणे आपण आवाज देखील उठवला असता. आमचा हा दैनिक बुलनशक्तीचा जो मुद्दा आहे अतिशय संवेदनशील मुद्दा आहे आणि जे काही खरं आहे तेच आम्ही सत्य मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. सत्य मांडत असताना अनेकांना सत्य बोचत मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यामुळे आमच्यावर देखील प्राणघातक हल्ले यापूर्वी अनेक वेळा झालेले आहेत. परंतु जीवाची तमा न बाळगता जे काही सत्य आहे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत असतो. अतिशय खडतर प्रवास करून येऊन हे 300 एकरचं वखाडचं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आम्ही जलसंधारण विभागाच्या अंतर्गत येणारे जे तलाव आहे, जलसंधारणाचे जे अधिकारी आहेत आणि मुंगीकर म्हणून आहेत, मुंगीच्या पावलानं न चालता आपण हत्तीच्या पावलानं येऊन या ठिकाणी कारवाई निश्चितपणे केली पाहिजे, जेणेकरून तुमच्या एका कारवाईमुळे इथल्या लाखो लोकांचं जे आरोग्य आहे ते सुरक्षित राहील. नाही तर अन्यथा अनेक विविध आजारांना जे आहे इथल्या नागरिकांना त्रस्त व्हावं लागेल आणि आपल्या जीवाला गमावावं लागेल. हे कटू सत्य आहे. आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत या तलावाच्या अवतीभोवती डुकरांचा खूप मोठा रानटी डुकरांचा सुळसुळाट आहे. तरीही आम्ही न घाबरता या ठिकाणी आलेलो आहोत सत्य दाखवण्यासाठी. बघितला हा तलाव आहे, तलावात खूप मोठं पाणी साचलेलं आहे, तलाव तुडुंब भरलेला आहे या ठिकाणी.
ही बघितली आपण दृश्य, अशा पद्धतीची सगळीकडे घाण आहे तलावामध्ये. आम्ही आता या ठिकाणी तलावाची जी पाळू आहे या पाळूवर उभे आहोत आणि या पाळूवर बघितल्यानंतर ते उंच उंच पूर्ण MIDC मध्ये जे बांधकाम चालू आहे ते पण आपल्याला दिसतंय. ही तलावाची पाळू आहे आणि पाळू नंतर जे आहे इकडलं पण आपण पूर्ण चित्र दाखवू शकता कसं आहे. हे पूर्ण कंपन्या आहेत आजूबाजूला आणि या पाळूवर आम्ही उभे आहोत. आता या पाळूवर उभे आहोत आणि या पाळूवर बघू शकता इथून तिथून पूर्ण पाळूवरती पूर्ण मोठमोठी झाडं वाढलेली आहेत आणि झाडाच्या मुळे ज्या आहेत खोलवर गेलेल्या आहेत आणि ही जर तलाव जर फुटला तर खालच्या ज्या एवढ्या ग्रामपंचायती आहेत 5 किलोमीटर पर्यंतच्या या ग्रामपंचायतला याचा फटका होऊ शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. पाणी नाही आणि शेती लायक बी पाणी नाहीये, फक्त आणि फक्त माणसं मारायचं हे पाणी आहे. जिवंतपणी मरण यात्रा, अक्षरशः दुर्गंध एवढी पसरलेली आहे की श्वास गुदमरतो. ही लिंबाची झाडं मोठमोठी एका दिवसात नाही वाढलेली, काही वर्षापूर्वीची ही झाडं आहेत. ही पूर्ण झाडं बघू शकता आपण, मोठमोठी झाडं आहेत. पूर्ण तलावाच्या पाळूवर वाढलेली ही झाडं आहेत मोठमोठी. अत्यंत गाळ काढलेला आहे कुठल्याने बघू शकता. ही केमिकलची लेअर आहे, पूर्ण हा साचलेला थर आहे केमिकलचा. आपण बघत आहात ही धक्कादायक दृश्य जे आहे दैनिक बुलनशक्तीकडनं त्या वाटर आणली जात आहे. ही पूर्ण लेअर आहे, हा केमिकल युक्त लेअर आहे पूर्ण. इथं एवढी दुर्गंधी पसलेली, अक्षरशः मला बोलताना जे आहे श्वास घुटमळल्यासारखा होतोय, खूप दुर्गंधी. परंतु जनतेसाठी हा व्हिडिओ मी करत आहे. माझ्यावर देखील प्राणघातक हल्ला भविष्यात या कंपनीचे संबंधित जे काही गुन्हेगार प्रवृत्तीचे काही लोक यांनी पाळलेले आहेत त्यांच्या वतीनं होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही. आता जे माझ्या समोर हे जे पाईप आहेत डंकिंग पाईप, हे असे 2 वेळा केल्यानंतर जे आहे खालीवरी हे पाणी पूर्ण जे आहे खाली सोडलं जातं. म्हणजे कुठेही पाणी मुरू शकतं आणि मुरलेलं पाणी जे आहे खाली विहिरींना आणि पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत ग्रामपंचायतच्या त्यांना जातं. मग बघितला असा पाईप केला हा जोरामध्ये, हे पूर्ण भरलेले आता पाईप बी पाण्याने. असं 2-3 वेळा मागे पुढे केलं 4-5 लोकांनी मिळून तर हे पाणी पूर्ण जे आहे खाली जातं. पूर्ण तलाव फिरून आल्यानंतर आम्ही अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हा जो सांडवा आहे केमिकल युक्त पाण्याचा, हा सांडव्यामधून किती विसर्ग जो आहे पूर्ण पाण्याचा कशा पद्धतीने होत आहे आपण बघत आहात. पूर्ण पाठीमागे बी घाण, हा पूर्ण जे पाणी आहे खालचे कुंभेफळ आणि अनेक गावं जे आहेत 5 किलोमीटरच्या अवतीभोवतीचं हे पाणी जे आहे मोठ्या प्रमाणात वाहत आहे. आता पावसाळा पण संपलेला आहे आणि आता बघू शकता हे पाणी आहे पूर्ण केमिकल युक्त पाणी आहे, पूर्ण घाणीने. थोडीही स्वच्छता या पाण्यामध्ये तुम्हाला आढळून येणार नाही. आपण झूम करून दाखवतो ते पाणी. पूर्ण काळं पडलेलं पाणी आहे, विचित्र आहे. काही लाल पद्धतीचं पण पाणी आहे, ते पण आम्ही दाखवणार आहोत केमिकलनं भरलेलं. आपण बघत आहात हा जो आहे हा सांडवा आहे आणि सांडव्याची जी भिंत आहे या ठिकाणी भिंत आपल्याला आढळून येत नाहीये. म्हणजे पाऊस अतिवृष्टी जर झाली तर हे जे पूर्ण पाणी आहे 10 गावापर्यंत जाणार आहे आणि गाव देखील खालचं वाहून जाऊ शकतं. खूप मोठा अनर्थ या ठिकाणी होऊ शकतं. हे जे सांडवा आहे, सांडवा जिल्हा परिषदेनं बांधला पाहिजे, त्याला गेट दरवाजे केली पाहिजे आणि याच्यावर निरीक्षण त्याचं असलं पाहिजे आणि लक्ष व्यवस्थिशीर असलं पाहिजे. जर इथं सांडवा नाही, अतिवृष्टी झाली तर हे सर्व केमिकल युक्त पाणी जे आहे आता पूर्ण पावसाळ्यामध्ये खाली पसरलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये देखील आता हिवाळ्यामध्ये देखील आता पाणी जे आहे शेतीला शेतकरी देतात त्यावेळेस याचा परिणाम जे आहे पिकावर देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पाहत आहात या ठिकाणी वखाड जे स्कूल आहे ग्लोबल स्कूल या ठिकाणी आणि या वखाड ग्लोबल स्कूलच्या बाजूला थर्मलचं आणि रेडिगोचं जे पाणी आहे दूषित पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होतोय. आणि या ठिकाणी ते बघितलं तर आजूबाजूला जी आहे या वखाड शाळेच्या पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली आहे. शिक्षण विभाग असेल किंवा त्यांचे उच्च अधिकारी असतील यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही पालक आहेत या शाळेमध्ये टाकणार आहेत त्यांनी विचारपूर्वक या शाळेमध्ये आपल्या पाल्याला टाकलं पाहिजे, प्रवेश दिला पाहिजे शाळेत. आम्ही सर्व व्हिडिओ चित्रीकरण करून आता अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. माझ्या पाठीमागं बघत आहात हा जालना रोड आहे, आपण दाखवता हा जालना रोड आहे आणि जालना रोडच्या शेंद्रा MIDC चौकामध्ये आहोत आम्ही आता, चौकाच्या काही हाकेच्या अंतरावरती. आणि पाठीमागे दाखवता माझ्या आहे ते पाणी आहे रेडिगो कंपनीचं आलेलं दूषित पाणी आहे, केमिकल युक्त पाणी आहे. आणि हेच पाणी जे आहे इथे गारखेड्याचा एक तलाव आहे काही किलोमीटर अंतरावरती आणि त्या तलावामध्ये जाऊन हे पाणी मिळतं आणि त्या तलावाच्या अंतर्गत
अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो. तिथे कमीत कमी 20 ते 25 गावं या तलावाच्या लगत येतात आणि 20-25 गावाच्या लोकांचं जे आरोग्य आहे या दूषित पाण्यामुळे, केमिकल युक्त पाण्यामुळे धोक्यात आलेलं आहे आणि कुठेतरी बंद झालं पाहिजे अशी जरी मागणी जोर धरत आहे. आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहोत. या नागरिकांच्या, इथल्या स्थानिक नागरिकांच्या काय प्रतिक्रिया. भाऊ, तुमचं नाव काय? गणेश शाळके. शेळके साहेब, इथं ही जी कंपनी आहे, काय कंपनी आहे आणि कसं काय फरक ही आहे? रेडिगो आहे. हा. ही पंकजा मुंडेची कंपनी आहे. बरं. हा. तर त्याचं आमचा एकच म्हणणं आहे माझं, बाबा हे पाणी द्यायला बंद करावे. हं. कारण इथून सनी 6 किलोमीटर अंतरावर पाणी दूषित होऊन सनी गावाला हे पाणी प्यायला चाललंय. आमच्या गावामध्ये पुरे जनावरं माणसं बिमार पडायला लागले. बरं, कोण कोण जबाबदार आहे त्याला? त्याला जबाबदार आहे रेडिगोचे मालक कोण? पालवे साहेब हां. आणि पंकजाताई मुंडे बरं. याची खबरदारी घ्यावी. कुंभेफळ ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत. माझ्या पाठीमागं बघत आहात आपण विठ्ठल रुक्माईचं आणि मारुती आणि महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या आम्ही हक्याच्या अंतरावर आहोत आणि हे केमिकल युक्त पाणी हे जे आहे कुंभेफळ गावामधून हे मोठ्या प्रमाणात इथं बघू शकता आपण. जरा क्लोजमध्ये दाखवा पुढे थोडंसं होऊन. हे अशा पद्धतीचं पाण्याचा विसर्ग होतोय. पूर्ण गावामध्ये बोरला देखील केमिकल युक्त पाणी आहे, विहिरींना देखील केमिकल युक्त पाणी आहे. आम्ही आता आलेलो आहोत कुंभेफळ ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये. हे शेतकरी माझ्यासोबत आहेत आणि शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत आपण या कंपनीशी संलग्न जाणून घेणार आहोत. काका, राम राम. राम राम. आम्ही आता रेडिगो कंपनीची वस्तुस्थिती पाहिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शेतकरी म्हणून? आम्ही शेतकरी म्हणजे आमचं मालाचं एक तर नुकसानच होऊन राहिलं बरं. आणि हे मोठाले लोक एकूणाराचं तोंड धरून सनी वरच्या वरच गिळून राहिले. बरं बरं. हे नांगरणं चालू आहे तर शाळू दिसतोय, का नांगरताय शाळू? शाळू मध्ये पाण्यामुळे प्रॉब्लेम आला ना त्याला. अच्छा, केमिकल मुळे Chemical. शाळू वाढत नाही का, काय नाही, झालं? वाढत नाही ना तो. वाढत नाही, नाही. त्याच्यामुळे नांगर हाणताय. हा. बघता आपण पंकजा मुंडे असतील किंवा त्यांचे पती असतील किंवा महाराष्ट्राचे जे राजकीय नेते असतील त्यांना ही खूप मोठी चपराक आहे. हे शेतकरी आहे. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये या शेतकऱ्यांचा कणा मोडकळीस आलेला आपल्याला दिसत आहे. माझ्या पाठीमागं बघत आहात, पूर्ण हा जो शाळू आहे उभ्या पिकावरती या शेतकऱ्यांनी नांगर फिरवलेले आहे. ही मुकी जनावर आहे. मुकी जनावरं देखील जे आहे सर्जाराजाची जोडी आहे आणि मुकी जनावरं देखील या ठिकाणी जे आहेत पाणी हे दूषित पित असतात. यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे. आपण बघत आहात, अत्यंत धक्कादायक विषय आहे. आम्ही काही हे दिखाऊ नाहीये. पूर्ण एकरभर जवळपास या शेतकऱ्याने नांगर फिरवलेला आहे पूर्ण उभ्या पिकावरती. हे शाळूचं पीक आहे. पूर्ण या शाळूच्या पिकावरती आपण बघू शकताय हे वाढलेलं पीक आहे आणि हे पीक जे आहे तोंडाशी येणारा, भविष्यात येणारा घास आहे हा पूर्णपणे याच्यावरती या शेतकऱ्यांनी नांगर फिरवलेला आहे. काका, तुम्हाला असं काय वाटतं की तुम्हाला काय मागणी आहे, काय संदेश देणार आहे तुम्ही? शेतकऱ्याचं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे सरकारनं, किंवा समजा हे मोठमोठ्या लोकांना, नेते लोकांना. कंपनीच्या मालकाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कंपनीच्या मालकामुळे तर सगळं नुकसानच झालं ना आमचं. बरं, कंपनी तर जवळपास 4-5 किलोमीटर अंतरावर आहे आता इथून. आता 4-5 किलोमीटरवर आहे, पण मग नाला इथंच आहे ना. ह्यो हा, सगळा तुमच्या पाणी- लागूनच आहे, हा, शेतीला लागून. मग शेतीला लागूनच आहे ना. आणि विहीर आहे का तुम्हाला? विहीर आहे, पण विहिरीचं पाणी सगळं लाल जरतच आहे. आपण आता हे शेतकरी आहेत, यांनी 1 एकरवरती ते 1.5 एकरवरती उभ्या पिकावरती जे आहे शाळूच्या, ज्वारीच्या नांगर फिरवला आणि केमिकल युक्त पाण्यामुळेच फिरवला. त्यांच्या विहिरीची आम्ही पाहणी करायला आलोय. शेतकरी आत्महत्या का नाही करणार? आपण बघणार आहोत. ही विहीर आहे आणि ह्या विहिरीची दशा बघा आपण. कसं पाणी आहे, कसं पीक येणार मला सांगा तुम्ही. खरं सांगावं, असं जर विहिरीला पाणी असेल तर शेतकरी देशोधडीला लागणार नाही का? बघा, ही कंपनीच्या पाण्याची विल्हेवाट लावली पाहिजे. एक तर दारू ही शरीरासाठी हानिकारक आहे आणि दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, हे तर मान्यच आहे. आणि रॅडिको जी कंपनी आहे डिस्लेरीज, तर या कंपनीचं जे केमिकलयुक्त पाणी आहे, इथं 5 किलोमीटर अंतरावरती आलो आपण. कुंभेफळच्या गावाच्या 1 किलोमीटर अंतरावरती आहोत आणि हे पाणी आहे पूर्ण केमिकलयुक्त पाणी आहे. आणि हे शेतकऱ्याचं पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. आम्ही आता या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहेत. या ताई माझ्यासोबत आहेत. ताई, आपण शेतकरी आहात आणि शेतकऱ्याची व्यथा सध्या इथली काय आहे या कंपनीमुळे झालेली, आपण सांगा. कंपनीनं तर सगळी आमची बावल्यावरच रंडकी लावली ना भाऊ. हा एक तर लेकरा बाळाला खायला नाही, या सडक्या पाण्यानं आम्हाला काही येईना नाही. हा आणि काय आता आत्महत्या करायची वेळ नाही आली तर काय करायचं? सरकीला कुठं पाला नाही राहिला, कुठं कायऱ्या नाही राहिल्या. हा त्याला मरणाचं खत टाकून दिलं. ती पंकजा मुंडे ती बसती खुर्चीवर हा आणि आमची करते इकडं चंटकी. आमच्या लेकराला काही नाही,
आणि हे लाल पाणी दिलं इकडे आम्हाला हे करून. मग आता किती नुकसान होतं दरवर्षी आमचं तुमचं? गण दरवर्षी 50-60 लाखाचं नुकसान होतं. किती एकर शेती आहे? आम्हाला 3 एकर आहे. बरं किती जण मिळून भाऊ आहेत तुम्ही सगळे? 3 भाऊ आहे. बरं, मग सगळ्याला वेगवेगळी शेती आहे समजा तीन नाही, दोघा भावाला इथं हा. आणि एका भावाला तिकडे होती एमआयडीसीत, तर ती त्याने ही केली, आम्ही त्या तिकडची बरं. इकून मग या इथं पाण्याचा परिणाम काय काय घेतली. होत या तुमच्या? पाण्याच्या परिणामानं आमचा माल वाढत नाही. एक तर इकून तिकून माल लावला तर त्याला काही येत नाही, बरं, नुकसान भरपाई भेटते तुम्हाला? काहीच भेटत नाही आम्हाला. नुकसान नाही, फुसकानं नाही, काहीच नाही भेटत. मग या कंपनीचे जे मालक आहे त्याला काय सांगणार तुम्ही? आता ते कंपनीचे मालक तर ते वर लोक तोंड धरून घेते ना, आमच्या लोक बरं. येतच नाही ना. हा 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 हा. मग आता काय करा, आम्हाला गंजमाराची बारी आली आता. हे लेकराला कुडून खाऊ घालायचं, लेकराचे शिक्षण कुडून करायचे. बरं, तुमच्या गावची ग्रामपंचायत निर्णय नाही घेत का बा? गाव गरम पंचायत गंज निर्णय घेते, पण मग ते अशी मोठ्या लोकांना देते ना. देते का? मग आम्हाला तुम्हाला काय नाही? देते? आम्हाला काहीच नाही. शेतकरी उपाशी आहे सगळे. आता शेतकऱ्याला देत असं 4-2 जणांना तोंड धरून हा हा. मग सगळं द्यायला पाहिजे ना, द्यायला बी. बरोबर बरोबर बरोबर. आणखी काय सांगणार आहे तुम्ही पंकजा ताईंना? काय सांगणार काय आहे तुम्ही? सांगत त्या पंखाच्या ताईला तिकडं? ती हा. बस ती खुर्चीवर आणि इकडे घेते गोरगरिबाचे कष्ट. अतिशय शेतकऱ्यांच्या ह्या तीव्र मग प्रतिक्रिया आता आहेत. ती गंज खुर्चीवर बसली, पण तिने आमची बी काही सोय करायला पाहिजे ना पोट पाण्याची. हा, हा. परत सरकारला काय सांगणार तुम्ही? आता सरकारनं आमचे नुकसान भरपाई बी काही करून द्या, काही द्या ना शेतकऱ्या गरीब दुबळ्यासाठी. बर काय आम्ही नुसतं मालच प्यारा मोडू टाका, माल प्यारा मोडू टाका. बर बर बर. म्हणजे सगळं पेरलेला मार, पण तुम्ही आता पिण्याचं पाण्याचं कसं मग तुमचे ढोरं? ढोराला पाणी नाही, हे काय ढोरं पाण्यावर 4-4 बाऱ्या जाते, उपाशीच माग येते बिगर पाण्याचे. कस काय? मरायला आले ढोरं आमचे पाण्या वाचून. अच्छा, म्हणजे ते केमिकल युक्त पाणी पित नाही का ढोरं? ते लाल पाणी पितच नाही ना. मग जार लावायचं ना ढोराला. आणि जार लावा आणि कुठून पैसे द्या जारचे? हा, मग आता कंपनीला मागणी करायची नाही तर आता ग्रामपंचायतला जार पाजा म्हणून आमच्या गुरांना. भाऊ आम्ही किती पैसे खर्चून 2-3 गाड्या खराब झाल्या आमच्या, प्यायचं पाणी इकून तिकून आणू. अच्छा. आता ढोराला कधी पाणी देते ते? हा ना. गावातून नळ आणला इथं पाण्यासाठी. लेकरं नादान लेकरं येतं, ते लेकराच्या अंगावर सारे फुटकुळे आणि ते येऊ राहिला आंघोळी घातल्या तर. ताईच्या वेदना जाणून घेण्यासाठी आम्ही म्हटलं गुरांना पाणी. तर खरोखर गुरांना पाणी थोडी एक गुरु कमीत कमी 25 लिटर पाणी पितं, आणि 25 लिटर पाणी विकत घ्यायचं म्हटल्यावर खूप नाकीनऊ येतात, मग आणि आमची कुठेही मनाची पाणी बारी आली. पिण्याचा लायक नाहीये. अतिशय संतापजनक या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहून धक्काच बसेल. खरोखरच पंकजा मुंडे आपलं राजकारण एकंदरीत वेगळ्या पद्धतीचं असू शकतं, आपलं समाजकारणही चांगलं असू शकतं, परंतु आपण ही दारूची जी कंपनी या ठिकाणी खोललेली आहे, या कंपनीतून येणारं जे केमिकल युक्त पाणी जे आहे ते अत्यंत धोकादायक आहे. हे केवळ कुंभेफळ ग्रामपंचायतलाच नव्हे, तर इथून पुढे जे तलाव आहे गारखेड्याचं, त्या गारखेड्याच्या तलावाअंतर्गत 25 गावं येतात. या 25 गावामधील लोकांची ही व्यथा आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे जर तोंडून जर बघितलं तर या अशाच संतापजनक प्रतिक्रिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना आपल्याला दिसत आहेत. दैनिक बुलनशक्ती हे सडेतोड चित्र काही सर्वांच्या लक्षात आणून देत आहे. निश्चितपणे आम्ही भाग 2 मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या अशा खळबळजनक प्रतिक्रिया घेणार आहोत, आणि यामध्ये प्रदूषण विभाग असेल हा, आणि MIDC विभाग असेल, हे सर्व काही विभाग जे आहेत डोळे झाक करत आहे, आणि शेतकऱ्यांचा जे कर्दन काळ ठरत आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, आणि जगाचा पोशिंदा ओळखला जाणारा शेतकरी आज चिंतेमध्ये आहे, आणि आत्महत्यासारख्या टोकाच्या पावलाच्या भूमिका या ठिकाणी प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. अतिशय खेदजनक आणि चिंताजनक ही बाब आहे. ताईच्या प्रतिक्रिया ऐकून खरोखरच एक मानवी मनाला विचार करावा अशा या प्रतिक्रिया आहेत. मुलांचं त्यांनी पोळ्या अंगावरती येतात, त्वचाचे रोग मुलांना उद्भवतात, त्यांची जी जनावरं आहेत पोटच्या लेकरासारखी सांभाळलेली, त्या जनावरांची व्यथाही त्यांनी सांगितलेली आहे. ग्रामपंचायतचे काही डोम कावळे असतात, राजकीय नेते असतात, कशा पद्धतीनं ढेकर मारून आर्थिक देवाणघेवाण करून मोकळे होतात, आणि जे गोरगरीब शेतकरी आहेत, सर्वसामान्य कष्टकरी कामगार आहेत, त्यांची जी दुःख आहेत डोंगरा एवढी जशाच्या तशीच राहतात, आणि जो श्वास आहे त्यांचा तसाच गुदमरून आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.